ठळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या UTV मराठी वृत्तवाहिनीला. बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर. रिपब्लिकन पार्टी पिढ्याचा जय हो. रिपब्लिकन पार्टी पिढ्याचा जय हो. आठवले साहेब आगे बढ़ो. रिपया आठवले गटात अंतर्गत वाद उफाळला. जिल्हाध्यक्ष नाना बागुल यांच्या विरोधात पत्रकार परिषद. उल्हासनगर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट मध्ये अंतर्गत वाद चिघळला असून जिल्हाध्यक्ष नाना बागुल यांच्या विरोधात पक्षातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी नाना बागुल यांची जिल्हाध्यक्ष पदावरून हकालपट्टी करण्याची मागणी करण्यात आली. तर नाना बागुलनी जेव्हा जेव्हा आम्हाला बोलवलं, आपण सेनेसोबत जायचं का भाजप सोबत जायचं, त्यांनी इकडून जागा घेऊ तिकडून जागा घेऊ, आम्हाला खाली अंधारामध्ये ठेवलं. नाना बागुलने आमचा काहीच सांगितलं नाही. एवढं जागा सुटणार तेवढी जागा सुटणार. तर आम्ही त्याच्या आशेवरती बसलो आम्ही सर्वे. आणि इथं मेळावा होता, आठवले साहेबाचा मेळावा गेल्या महिन्यामध्ये झाला. तर बरेच कार्यकर्त्यांना बोलला की तुम्ही महिला घेऊन या, तुम्हाला तिकीट देईल, सर्वांना हे करीन ते करीन. ते महिला आपल्या काय कार्यकर्ते, तो मेळावा सक्सेस झाला, त्याजवळ काय वाद नाही. आणि नंतर आम्ही कुमार आल्याकडून गेलो. अण्णा रोकडे साहेब, तो आपला काय नाना पवार साहेब, महाराष्ट्र सचिव. तर ते आमदार बोलले की तुम्हाला अध्यक्ष आता आहे वो लिस्ट लेके, म्हणजे किती तुम्हाला जागा पाहिजे आणि कुठल्या कुठल्या पाहिजे, कोण उमेदवार आहे आणि त्या माणसाचे नावं लिहून द्या, किती उमेदवार आहे, तर आम्ही तुम्हाला जागा सोडू. ते हे आमचे अध्यक्ष नाना बागुल साहेब ते बोलले की ठीक आहे मैं लिख के देता हूँ. तो गेलेच नाही. आणि त्याच्या जवळचे माणसं पंडित निकम आणि अंबादास गायकवाड, तर त्यांना बी अंधारात ठेवलं, त्यांची बी जागा घेतली नाही. आणि 2 जागा खाली शिवसेनेकडून घेतल्या. आणि सांगतो आठवले साहेबाला की मी 7 जागा घेतली. मी काल 4 वाजता मी आठवले साहेबाशी बोललो. आठवले साहेब बोलला कमलाकर असा कसा बोलतो, 7 जागा घेतलेले आहे. बोललो साहेब 7 जागा नाही, 2 जागा त्याच्या आहे आणि दुसरे जे 5 नगरसेवक आहे शेणाचे, तो त्यांनी विलीन केले याच्यामध्ये, मग ते आपले नाही. आजचा विषय हा आहे की आपलं नगरपालिकेचं इलेक्शन डिक्लेअर झालेलं आहे. आणि त्या इलेक्शनला डिक्लेअर झाल्यानंतर ज्या RPIच्या वतीने काही सीट आपल्याला मिळाल्या पाहिजे होत्या, ह्या नाना बागुलने मिळू दिलेल्या नाही आहे. स्वतःचा पोरगा, स्वतःची बायको, स्वतःची दुसरी सूट यांच्यासाठीच त्याने सर्व प्रयत्न केला आणि करतोय. परंतु कार्यकर्त्यांना कुठल्याही विश्वासात घेतलेलं नाही आहे आणि त्याने सांगितलेलं नाही आहे. तर आज या बैठकीचं महत्त्व एकच आहे की नाना बागुलला पक्षातून इमिजिएटली आठवलेने काढलं पाहिजे. कारण तो माणूस पक्षात राहिल्यानंतर सर्व पक्षाची वाट लागेल आणि कोणी पक्षात राहणार नाही आहे. आजही कोणाला पक्ष कार्यकर्त्यांना आज 20-20 वर्षापासून काम करतात, या कार्यकर्त्यांना आजही त्यांना तिकीट नाही, त्यांना पक्ष कार्यकर्ता काही जुमानत नाही आहे. अशी परिस्थिती जर असेल तर काय फायदा. आणि म्हणून त्याच्यासाठी आज हे पत्रकार परिषद घेण्याचं महत्त्व एकच की नाना बागुलला इमिजिएटली पक्षातून काढलं पाहिजे, ही माझी एक पत्रकारांना विनंती आहे. माझं नाव अण्णासाहेब रोकडे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महाराष्ट्राचे उपाध्यक्ष असून ठाणे जिल्हा प्रदेश जिल्ह्याचा अध्यक्ष आहे. आणि या उल्हासनगरमध्ये आमचे बीबी मोरे ज्येष्ठ श्रेष्ठ कार्यकर्ते अण्णासाहेब रोकडे, अशोक बच्चा काल कथित झालेले, त्यानंतर रमेश शिंगळे, आमचे जे जुने 5-6 लोक वारल्यानंतर आज आम्ही दोघंच राहिलेले आहोत. आणि आपले हे कार्यकर्ते दुसरा पैकी महत्त्वाचा मुद्दा हे आम्ही शिल्पकार आहोत. आणि आठवले साहेबांनी या उल्हासनगरने मोठं केलेलं आहे. आणि उल्हासनगरचं कोणतंही काम असेल तर आठवले साहेब आम्हाला विचारल्याशिवाय ते करत नव्हते. आठवले साहेबांची एक घोडचूक झालेली आहे की यावेळेला भगवान वालेरावला सुद्धा आम्ही त्याला अध्यक्ष केल्यानंतर त्यांनी सुद्धा या ठिकाणी जे समाजाचं कामं करायला पाहिजे, संघटना बांधायला पाहिजे, ती संघटना त्यांनी बांधली नाही. एक वेळा इथे आठवले साहेब आल्यानंतर आठवले साहेबांनी
पप्पू कालानीने त्याला बोलवलं. त्याला भगवान भालेरावांनी सांगितलं पप्पू कालानीकडे जायचं नाहीये, जर गेला तुम्ही राजीनामा देईल. हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे, पत्रकारांना. मग त्यावेळेला आम्ही याच ठिकाणी भगवान भालेराव कोण लागले, ज्यावेळेला केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्राचे आमचे देशाचे अध्यक्ष आठवले साहेबांना जर अशा पद्धतीने वरतून गेले, त्यावेळेला त्यांनी भगवान भालेरावचा आम्ही निश्चित केला. आज भगवान भालेराव पक्षामध्ये नाहीये, कारण का त्यांनी पक्ष बांधला नाही म्हणून. दुसरी गोष्ट अशी, या ठिकाणी नाना बागुलला सुद्धा आठवले साहेबांनी अध्यक्ष केलेले आहे. आम्ही त्याचं स्वागत केलं, पण ज्या पद्धतीने त्यांनी पक्ष बांधायला पाहिजे. आज या ठिकाणी जे कार्यकारी होते नाना बागुलचे, संपूर्ण जिल्हा कार्यकारी, शहर कार्यकारी, हे ते काल मला त्यांनी बोलवलं व असा धोका आम्हाला झालेला आहे. नाना बागुलने आतापर्यंत आम्हाला नाचवलं आहे. 15 जागा 10 जागा आपल्या पक्षाला देणार आहेत आणि त्या पक्षाला न देताना कार्यकर्त्याला कोणत्याही प्रकारचं युतीचं तिकीट भेटलं नाही. नाना बागुलने किती जागा घेतल्या, काय घेतले ते त्याला माहिती आहे. शिवसेनेसंग त्यांनी युती केली. आठवले साहेबांचा त्याने विश्वासघात केला, समाजाचा विश्वासघात केला आहे नाना बागुलने. हे असं लोकांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे, लोक विश्वासघात केले. हे मागण्या मागितल्यामुळे आम्ही सुद्धा आठवले साहेबांवर विश्वास ठेवून या उल्हासनगरमध्ये आज भाजपला आम्ही पाठिंबा देत आहोत. पण भाजपचे जे अध्यक्ष आमदार आहे त्यांनी आमचे बीबी मोऱ्यांसंग बोलायला पाहिजे, अण्णासाहेब रोकडेंसंग बोलायला पाहिजे, आमच्या कार्यकर्त्यांसंग ते बोलले. आणि त्याप्रमाणे आज आठवले साहेबांच्या आदेशाने या ठिकाणी आम्ही भाजपला पाठिंबा देऊ. पण महत्वाचा मुद्दा असा आहे, नाना बागुल या ठिकाणी ठाणे म्हणजे उल्हासनगर महापालिकेचा तो अध्यक्ष आहे आणि अध्यक्ष म्हणून त्यांनी व्यवस्थित काम पाहिलं नाही, समाजाचा विश्वासघात केलेला आहे. आणि एकही पद भाजपने ते आम्हाला 10-15 जागा देणार होते, ते दिल्या गेल्या नाहीये. म्हणून सर्व कार्यकर्त्यांनी काल 100 कार्यकर्ते बीबी मोरेकडे 15-20 आले, काल 100 कार्यकर्ते बसले होते आणि त्याच्यामध्ये ठराव पास केले आहे, नाना बागुलला पक्षातून काढायला पाहिजे अशा प्रकारचा आठवले साहेबांना निरोप दिलेला आहे. आठवले साहेबांना त्यांनी सुरेश बारसिंगे आमचे त्यांना जाऊन भेटलं आणि सांगितलं मी 7 जागा शिवसेनेतून घेतल्या आहेत. म्हणलं ठीक आहे, 7 जागा तू घेतल्या शिवसेनेतून, कोणाला या पक्षात जे कामं करणारे निष्ठावंत कार्यकर्ते आहे त्यांना कोणा पक्षाच्या कार्यकर्ता दिल्या आहे का? 7 जागा दिल्या नाहीये. फक्त त्यांनी त्याच्या बायकोला आणि स्वतःच्या घरच्यामध्ये 2 जागा घेतलेल्या आहेत शिवसेनेकडून. मग 5 जागा गेल्या कुठे? 5 जागा विकल्या आहेत, कोणाला काय केलेलं आहे त्याला जाऊन विचारा. माझं नाव तर पहिल्यांदा आशा राजू सोनवणे, मी राहणार 5 नंबर लालचक्की सनेश्वर कॉलनी. आणि मी तुम्हाला पहिला बोलते जय भीम, मग बोधाई सगळ्यांना. आणि ज्या दिवशी आम्हाला नानासाहेबने आश्वासन दिले की आम्ही तुला तिकीट देतोय, म्हणजे मलाच काय आमच्या 11 लोकांना, तर आम्ही बोलले की हो नानासाहेब ठीक आहे. जेव्हा आम्हाला अण्णासाहेब रोकडे घेऊन गेले तेव्हा अंधाराचा उजाड आम्हाला माहिती पडला. जेव्हा मी तिथे तिकीट मागायला गेले की मला पण पाहिजे, बाकी हे सगळे निघून गेले, मी एकटीच तिकडे होते, मी आणि माझ्या बायका होत्या. माझ्या बायका असताना आम्ही जेव्हा तिकीट मागितलं, आम्ही खूप विनंत्या केल्या, खूप पाया पडलो, आम्ही रडलो. आणि ऍक्च्युली मला आता बी रडायला येते. आम्ही रडलो ऍक्च्युली, एवढे आम्ही कार्यकर्ते आणि एवढे आम्ही मेहनत, आम्ही एवढी कामं करतो. आम्ही कुमार अलींसमोर भी गेलते, मी कुमारांच्या पाया भी पडले मी कि दादा दो ना मुझे टिकट दो ना, मैं बहुत काम करती हूँ, मैं नाना बागुल से हूँ, हा बेटा रुक असं मला 10 वाजेपर्यंत रखडवलंय. आणि तिथे मी बडबडही केली की सत्ता आमची, संविधान आमचं, आरक्षण आमचं, आणि आम्हालाच का नाही तो अधिकार, आम्हाला हा अधिकार का नाही जो तो आम्हाला थांब बोलते. आणि प्रत्येक समाजचे लोक घेऊन चालले तिकीट आणि आमच्या समोर चालले घेऊन, आणि आम्ही बघतच बसलो आणि आम्ही रडतोय. आणि अध्यक्ष त्यांच्या मी पाया पडले रडले यांच्या पुढे. तेव्हा कुठे त्यांना थोडीशी दयामाया आली. त्या गायक आहेत ना आपल्या 4 नंबरच्या निशा भगत आई, तर त्या पण रडल्या कडल्या. तेव्हा त्यांना तिकीट भेटलं की बोला तुम्ही दोघे आतमध्ये या. मला पण बोलवलं, त्यांना पण बोलवलं. जेव्हा आम्ही गेलो मग हा डोक्याला हात लावून बसले अध्यक्ष यांचे. जेव्हा बसले तर मी यांच्या पण पाया खूप पडले, म्हणजे
एवढा टाइम पडले ना की आम्हाला असं वाटतं की आम्ही कुणाकडे भीक मागतोय. आणि जेव्हा आम्ही त्यांना मागितलं ना तेव्हा त्याला दयामाया आली. जेव्हा तो तिकीट द्यायला लागला मला बोलतो एक काम करो ना आपके आदिश को फोन लगाओ. म्हणून मी नानासाहेब बागुलला फोन केला. तर नानासाहेब बागुल बोलतात की तुला काय डोकं, तुला अक्कल आहे का ग? मी म्हणलं काय झालं, तुम्ही अक्कल काढतायत माझीवाली. तर बोलतात तुला माहित आहे का आपली शिवसेना संघ युती झालेली आहे. हा, ते लोक बोलतात की भाजप संघ आपली युती करा, आपण त्यांच्या संघ कसे काय युती करणार. म्हणतो देखो मॅडम आपके लोग बोले हम लोग तुम कैसे तिकीट देवे. आणि नानासाहेबाचा तो स्वतः मला बोला फोनवरच की नानासाहेब आपके 2 मिनट हुए नहीं क्या, 2 मिनट आप आ रहे थे ना, डब्बा घी खत्म हो गए की आपके, हे सगळं बोले. स्वतः माझ्या फोनवर बोललेत. आणि आमच्या बायकांनी रेकॉर्डिंग केलेले आहेत, यांच्या बोलण्याचे रिकॉर्डिंग केलेले आमच्या बायकांनी. आणि तुम्हारे तेल के घी के डब्बे खत्म हो गए क्या, 20 मिनट खत्म नहीं, आपके 11 तिकीट आपके लेके जाओ आप. पण त्या टायमाला नाना बागुलने आम्हाला डवळवळ केलं. नाना बागुलने फक्त 2 पतं त्यांच्या घरामध्ये तिकीट घेतलेत, एक सुनाचं एक मुलाचं. आणि जेव्हा आम्ही नाना बागुलकडे गेलो तर आता नाना बागुल नाही येत. आणि जेव्हा त्यांना दाखवायचं होतं भर सभेमध्ये आठवले साहेबांना की बघा मी एवढी जनता आणू शकतो, नानासाहेबनी जनता आणलेली नाही, जनता आमच्या कार्यकर्त्यांनी जनता आणलेली आहे. दरम्यान या आरोपांचे खंडन करत रिपाया जिल्हाध्यक्ष नाना बागुल यांनी आपली बाजू मांडली आहे. त्यांनी थेट शिवसेना रिपाया आघाडीला मान्यता देणारे वरिष्ठांचे पत्र पत्रकारांसमोर सादर केले. नाना, आज आरपीआयच्या काही जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी एकत्र एक पत्रकार परिषद घेतली आहे आणि थेट तुम्ही जिल्हाध्यक्ष म्हणून काम करताना कार्यकर्त्यांचा शिवसेनेबरोबर आघाडी करून घात केला असं त्यांचं म्हणणं आहे. तुमचं काय म्हणणं आहे? महाराष्ट्रामध्ये उल्हासनगर महानगरपालिकेची निवडणूक, महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा महानगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत, त्याच्यासोबत उल्हासनगर महानगरपालिकेची निवडणूक होते. पक्षश्रेष्ठी माननीय नामदार रामदासजी आठवले साहेब पदाधिकारी यांनी आपली बीजेपीशी युती आहे म्हणून बीजेपीशी सर्व प्रयत्न केले. बीजेपीने महाराष्ट्रामध्ये कुठेच जागा सोडलेल्या नाहीत आणि उल्हासनगरमध्ये सुद्धा अशाच पद्धतीचं होईल अशी आम्हाला भीती शंका होती आणि त्याच्यामुळे आम्ही बीजेपी सोबत सुद्धा चर्चा करत होतो आणि सेनेसोबत सुद्धा चर्चा करत होतो. सेनेने आम्हाला ज्या जागा देऊ केल्या त्या संदर्भामध्ये वेळोवेळी पक्षश्रेष्ठी माननीय रामदासजी आठवले साहेब असतील, पक्षाचे ठाण्याचे जिल्ह्याचे निरीक्षक माननीय बारशिंग असतील, यांना वेळोवेळी सर्व कल्पना दिलेली आहे आणि त्यांच्या सल्ल्याने त्यांच्या आदेशानेच इथे उल्हासनगर महानगरपालिकेची युती शिवसेनेसोबत झालेली आहे. किती होती की जेणेकरून तुम्हाला वाटलं की भाजपवर युती नाही केली पाहिजे? मी पहिल्यांदा जाहीर करतो, एकतर माननीय आठवले साहेबांनी सुद्धा जाहीर केलंय, एकनाथ शिंदे साहेबांनी जाहीर केलंय, केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये बीजेपी, शिवसेना, आरपीआय यांचं आघाडीचं सरकार आहे आणि महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर आम्ही सर्व एकत्रच येणार आहोत. त्याच्यामुळे मी बीजेपीच्या विरोधात किंवा कुठल्या पक्षाच्या विरोधात बोलणं संयुक्तिक ठरणार नाही. परंतु भीती ही होती की काही शहरामध्ये अशा पद्धतीचं वातावरण झालंय की पक्षाच्याच लोकांना फॉर्म दिले, एबी फॉर्म 2-2 लोकांना, आणि मग जे खरोखर इच्छुक होते किंवा ज्यांचं प्राबल्य होते त्या लोकांना त्या ठिकाणी डावलण्यात आलं. तर अशाच पद्धतीचं आमच्याशी घडेल अशा पद्धतीची शंका होती. ना तुम्ही आपल्या जे उल्हासनगरचे जे कार्यकारिणी आहे किंवा कार्यकर्ते आहेत त्यांना सोबत घेऊन तुम्ही हा निर्णय नाही घेतला का विश्वासात घेऊन? प्रत्येक वेळेला प्रमुख कार्यकर्त्यांना बोलून जे काय चर्चा चालली ते सांगितलेलं आहे. माझ्यासोबत ज्या वेळेला भाजपसोबत बैठक असेल किंवा शिवसेनेसोबत बैठक असेल त्या वेळेला मी एकटा जाऊन बोललेलो नाही, कार्यकर्ते बरोबर होते. त्यांनी सांगितलंय की तुम्ही फक्त फॅमिलीसाठी तिकीट घेतले आणि बाकीचे तुम्ही साथ सांगता ते असे कोणते कार्यकर्ते आहेच नाही. नाही, मुद्दा असा आहे की फॅमिलीसाठी मी काय नवीन तिकीटं घेतलेलं नाही. माझा मुलगा, माझी पत्नी हे सिटिंग नगरसेवक होते आणि सिटिंग नगरसेवकाला तिकीट द्यायचं अशा पद्धतीचं अघोषित निर्णय झालेला होता.
मग तो भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या सोबत चर्चा करताना असेल किंवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत. त्याच्यामुळे माझ्या मुलाची सीट जी होती त्या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाचा जिल्हा अध्यक्ष अधोराईजपणे उभा आहे. माझी पत्नीची जी सीट होती त्या ठिकाणी माझी सून उभी आहे. माझ्या सिटिंग सीटवर दावा करून त्या मागून घेणं ही चूक आहे का? शांताराम निकम इतक्या वर्षापासून RPIचे आठवले गटाचे माजी नगरसेवक म्हणून वावरतात, पदाधिकारी म्हणून वावरतात. त्यांना तिकीट दिलं, ते पदाधिकारी नाही आहेत का? इतर ठिकाणी ज्या ठिकाणी मी नावं सांगितलेत त्या ठिकाणी शिवसेनेच्या कोट्यातनं जे सीट्स दिले आहेत, दलित चळवळीमधला प्रभाग क्रमांक 1 मधला सुनील सोनवणे हा रिपब्लिकन चळवळीमधला नाही का? ॲडव्होकेट जय गायकवाड त्याचे वडील रिपब्लिकन चळवळीत आहेत, रिपब्लिकन पक्षामध्ये होते. तो सुद्धा रिपब्लिकन चळवळीचं काम करतो. तो रिपब्लिकन पक्षाशी बांधील नाही का? अशा बऱ्याचशा. आता आमचे काही कार्यकर्ते जर म्हणत असतील की आम्ही भाजपला सपोर्ट करतो, भाजपने एक तरी रिपब्लिकन चळवळी त्या कार्यकर्त्याला तिकीट दिलं का? मग शिवसेनेने दिलेल्या रिपब्लिकन चळवळीतल्या कार्यकर्त्यांच्या विरोधात जाऊन काय हे गोडबंगाल आहे मला समजत नाही. उद्देश काय? बीजेपीच्या लोकांना सपोर्ट करणं याच्या पाठीमागचा उद्देश काय? RPIच्या कार्यकर्त्यांना तिकीट दिली सेनेने, त्यांना पाठिंबा द्यायचा नाही, याच्या मागचं गोडबंगाल काय, उद्देश काय हे मला समजत नाही. या संदर्भामध्ये पक्षाचे नेते, राष्ट्रीय नेते माननीय रामदासजी आठवले साहेब, केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री, हे योग्य तो निर्णय घेतील. माझी भूमिका जर का चुकली असेल तर मला पक्षाने जर का काढलं तर मी आठवले साहेबांचं स्वागतच करेल. मी प्रामाणिकपणे काम करतोय. भविष्यात सुद्धा रिपब्लिकन चळवळ, आंबेडकरी चळवळ वाढवण्यासाठी काम करत राहील. जे नेते असतील, शहरातले असतील, ठाणे जिल्ह्यातले असतील, त्या नेत्यांचा मी भविष्यामध्ये आदरच करेल आणि याच्याही पुढे आदर करत राहील. एवढंच या पत्रकारांनी तुम्ही विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतो. नाना, तुम्हाला असं कोणतं पत्र वगैरे पक्षाकडून मिळालं आहे की ज्याच्यामध्ये शिवसेना आणि RPIची युती जाहीर करण्यात आली? माननीय ठाणे जिल्ह्याचे निरीक्षक बारसिंग साहेब यांनी हे पत्र दिलेलं आहे. आपली रिपब्लिकन पक्षाची माननीय रामदासजी आठवले साहेबांच्या आदेशानं शिवसेनेशी युती झालेली आहे. शिवसेनेचं काम करा, पक्षाच्या कार्यकर्त्यांनाही आवाहन केलेलं आहे आणि हे पत्र तुम्ही बघू शकता. हा सुरू असलेला वाद नाना बागुल मिटवू शकतात का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. ठळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या UTV मराठी वृत्तवाहिनीला. बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर.